नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मुक्ता सुद्धा बोरवेल मध्ये उतरलेली असते आणि ती मात्र आदित्यला सांगत असते की तू श्वास थोडासा मोठा घे आणि मोठा सोड। तेव्हा मात्र आता डॉक्टर म्हणून ती तिचं कर्तव्यही करत असते। दुसरीकडे आदित्यचे हात आणि पाय हे मातीमध्ये फसलेले असतात, ते सुद्धा ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करते। मात्र इकडे वरती सगळं सीसीटीव्हीतनं दिसत असतं, त्यामुळे इकडे सावनी ओरडत असते, मुक्ता जर माझ्या मुलाला काही झालं तर बघ, जरा हळू ना, त्याला त्रास होईल असं म्हणून ती ओरडत असते। दुसरीकडे मुक्ता सुद्धा आदित्यला म्हणत असते, बाळा तुला त्रास तर होत नाहीये ना, पण थोडीशी हिंमत ठेव, आपल्याला प्रयत्न करायला हवे। आणि त्यानंतर ती सांगू लागते, तू श्वास घे, मी ही दोरी तुझ्या कमरेला बांधते आणि पप्पा तुला वरती खेचतील। तेव्हा मात्र आदित्य तसंच करतो। इकडे घरामध्ये मात्र घरातले सगळेजण त्यांच्यासाठी प्रार्थना करत असतात। दुसरीकडे मात्र आता सागर जोरातच आदित्यला वरती खेचतो, तेव्हाही सावनी काळजीने बोलत असते। त्यानंतर मात्र आदित्य सुखरूप बाहेर येतो आणि त्याची अवस्था खूपच वाईट असते, त्यामुळे आता त्याला ॲम्ब्युलन्स मध्ये घेऊन जातात हॉस्पिटलमध्ये। दुसरीकडे मात्र आता इकडे मुक्ताला श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्यामुळे ती जोरातच कोसळते, परंतु तिचं डोकं तिथे आपटल्यामुळे ती बेशुद्ध होते। इकडे मात्र आता सागर सुद्धा तिथे उडी घेतो आणि आता तो मुक्ताला धीर देत असतो की तुम्ही काळजी करू नका, धीर सोडू नका, सगळं काही ठीक होईल। दुसरीकडे इंद्रा मात्र एकवीर आईला नवस करते की आई माझ्या दोन्ही लेकरांना बाहेर काढ, मी तुझी खणा नारळाने ओटी भरेल। येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र सागर आणि मुक्ता या दोघांनाही बाहेर काढण्यामध्ये यश भेटलेलं असतं आणि इकडे मात्र आता मुक्ताची तब्येत खूपच खराब झालेली असते, त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात येतं। तिची ट्रीटमेंट सुरू असताना डॉक्टर मात्र तिची नस चेक करतात आणि म्हणू लागतात की आता मुक्ता या जगामध्ये नाही। हे ऐकून मात्र कोळी परिवाराला प्रचंड धक्का बसतो। मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।